नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन या युट्यूबवर स्वागत असा. तर आज आम्ही सगळे चाललो असो भेकुर्ली हिडन स्पॉट हा आमच्या भावांका माहित हा. तर मी पण पहिल्यांदा चाललोय असं. तर म्हटलं जाता तुमका पण दाखवूया कसं स्पॉट असा तो, म्हणजे नेक्स्ट टाइम जाऊ भेटात. तर चला तर जाऊया भेकुर्ली. पहिलं आमचं मेंबर लिहिलो आकाश सावंत. तर बॅग बिग घेऊन रेडी हा. आता बघते कोण कोण येतात ते. रॉकी पण घ्यायचं म्हणतंय असं, बघूया जर गाडीचं जागा असली तर मग रॉकी घेतोय. तर चला तर जाऊया आता भेकुर्ली. चला तर कुर्ले धरून मस्तपैकी आतडे घेतलेले असत. आमच्यासोबत न्यू मेंबर आहोत म्हणजे रॉकी. ते का पहिल्यांदा घेऊन चाललो असू. रॉकी काय चाललंय तू? काय चाललंय खय नुसतं आपलं फिराक. गाडीचे नवीन ड्रायव्हर असत जे आमका भेकुर्ली घेऊन जातले असत. ओ तिकीट किती रुपया? तिकीट किती रुपये तिकीट? गाडीची पहिली पेटपूजा केली आणि आम्ही आता चाललो पुढच्या प्रवासाक. सावंतवाडी ते भेकुर्ली या अंतर 30 किलोमीटर एवढा असा. सावंतवाडीतनं जर भेकुर्ली जाऊचा असा तर ओटवण्या मार्गे जाऊ बरा पडता. ओटवणा, तांबोळी आणि असने आणि तळकट हे गाव तुमका भेकुर्ली जाताना भेटतात. तळकडीतनं डाव्यासाठी कुंभोड्यात जाऊ रस्तो गेलो तोच रस्तो भेकुर्लीक जाता. रस्तो एकतर मातीचो असा त्यामुळे गाडी हळू चालया आणि गाडीचे टायर बरे असले तरच थंय गाडी घेऊन जाया. या जंगलात खडपी कुर्ले भेटतात म्हणून आम्ही मुद्दाम भेकुर्ली कुर्ले धरूच्यासाठी इल्लो असू. ह्या स्पॉटवर तुमका 100% कुर्ले भेटतच. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता पोचलेलो असो त्या स्पॉटवर. तर आम्ही आता गाडी राहिली आणि पूर्ण रस्तो मातीचो येताना जरा सावकाश आणि हिडन स्पॉट असा ह्यो. तर जर बघूया हिडन स्पॉट कसा असतो तो. रॉकी आणि मी पहिल्यांदाच ह्या स्पॉटवर लिहिलेलो असू. ते का पण फिराक आवडता. ह्यो रस्तो पूर्ण पुढे आता तो कुंभोड्या आता कुंभोड्या मार्गे आंबोली रस्तो आता ह्यो. आणि तळकडीत जर इलात तळकडीनं पुढे लेप घेतलात काय कुंभोड्या रस्ता ह्यो स्पॉट असा. जर तुम्ही कधी इलात तर नक्की या स्पॉटला भेट द्या. आता पावसात तुमका असे स्पॉट बघू भेटले आमच्या युट्यूब चॅनलवर. तर चॅनल नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. निसर्गाच्या सानिध्यात असलेलो ह्यो रस्तो आणि निसर्ग ह्या दृश्य काय चांगलाच दिसता. रस्त्याची मधली पट्टीच बरी असा आणि दोन्ही साईडीन चिखल असा, त्यामुळे शक्यतो मोठी गाडी तुम्ही वरच ठेवा आणि चलत या रस्त्यानं पुढे चला. मी पण पहिल्यांदा दिलं या स्पॉटवर. स्पॉट एक नंबर आता येताना जरा हळूया कारण पूर्ण रस्तो मातीचा रस्तो असा आणि पूर्ण जंगल एरिया असा. कृपया ह्या एरियात तुम्ही दारू वगैरे पिऊ नकात. हे आपलं फॅमिली सोबत मजा मस्ती आणि एक काय बोलतो नैसर्गिक ठिकाणी फिरायचो स्पॉट असा. नशा वगैरे काय करू नकात. हे आपला निसर्गासोबत एन्जॉयमेंट करूसाठी या स्पॉटवर या. आणि ह्या स्पॉटवर पावसाळ्यात वगैरे पावसाळ्यात सुरुवाती किंवा एंडिंग आहे कारण पावसाळ्यात खूप पाणी असतं या स्पॉटवर असं मी ऐकलं असं. हा रॉकी बघा. रॉकी खैलय तू खैल खय आणलं तू का? चल 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 चल. रॉकी पण आमचं खुश झालो म्हणल्याने खय आणल्याने यांच्यानी. मरण नाही म्हणतो फिराक तरी गावता. ते का बरेच दिवस फिरक नव्हता कारण मी पण सध्या मसाल्याच्या बिझनेस मध्ये बिझी होता. त्यामुळे सध्या आता सीझन कमी झालो म्हटलं चला जाऊया. हल्ली बरेच दिवस ब्लॉगचं काम पण बंद होता, करू मिळाले होते कामामुळे. तर आता ह्या चॅनलवर तुमका आपल्या कोकणातले धबधबे फिरन स्पॉट हे सगळे बघू भेटले. तर चॅनल नक्की तुम्ही बघत राहा. हे स्पॉट तुम्ही कधी बघू नसतल्यात, पहिल्यांदा युट्यूबच्या मार्गे तुम्ही बघतल्यात. असे जर नवीन तुमका व्हिडिओ बघत राहायचे असतील चॅनल सबस्क्राईब करा. असल्या स्पॉटवर तुमका जेवण वगैरे करू बरं पडता. तुम्ही जर कधी ग्रुप नाही गेलात तर नक्की जेवण वगैरे करा. आमका जरा आज उशीर झालो कारण प्लॅनच आमचा उशीर झालो त्यामुळे आमका काय जास्त गाणं भेटाक नाही. जर तुम्ही जर पूर्णपणे प्लॅन करून येत असाल तर जेवण करूच्या उद्देशाने मस्तपैकी जेवण वगैरे करा. एक मित्रांसोबत फॅमिलीसोबत टाइम घालवा. मस्त स्पॉट पूर्ण जंगल कोणाचं आसपास नाही काय नाही काय नाही. खालीपर्यंत टू व्हीलर येतात. आम्ही आपली 4 व्हीलर आणि म्हणा वर लावली पण या खालच्या स्पॉटपर्यंत 2 व्हीलर येतात तर तुम्ही घेऊन येऊ शकतात 2 व्हीलर वगैरे. गाडीचे टायर बियर बरे असं एवढं लक्षात ठेवा कारण दगड असत. गाडी पंक्चर झाली तर फोन पण लागणार नाही, रेंज अजिबात नाही. आणि मेन म्हणजे जिओ या कार्ड अजिबात रेंज नाही. फक्त VI
BSNL ह्या कार्डांक सर रेंज भेटता. त्यामुळे एखादा तरी फोन असं घेऊन या जेणेकरून आपण कोणा कॉल करून भेटा शकता. कारण जिओवाल्यांचं अजिबात फोन वगैरे लागणार नाही. सध्या पाण्याची पातळी खूप कमी असा. ह्या जागेर 12 महिने पाणी असताच. पहिल्यांदा गेल्यामुळे रस्तो विसरलेलो असं बाकीचे गेले पुढे. भाऊ एका भावाक बोलवले हाक मारून मग नेऊ गे म्हणून. तर तुम्ही पण आता स्पॉटवर कसं असं तो काय कळणार नाही, खै ना खै जाऊचा असता. ते सगळे बाकीचे रोज येतात म्हणा त्यांका माहिती असं म्हणतात की स्पॉट एक नंबर म्हणजे एक नंबर असा. तर बरं माका बघूचा कसो असा तो. तर चला तर जाऊया. तर बघते कोण येता नेऊकतो. रस्त्याच्या उजव्या साईड एक विहीर दिसतली, थंय ना तुम्ही पुढे चलत राहा. मी पण तिकडे रस्तो विसरलेलो. नंतर भाव इलो आणि माका घेऊन गेलो. ह्या जागेत एक रिसॉर्टचा काम चालू असा. थैलं ना काही विहीर आहे, विहिरीकडनं सरळ वरती गेलं ना काही स्पॉट असा. मी पण रस्तो चुकलेलो आहे. नंतर भावाने दाखवला ना रस्तो कसा असा तो. गरवच्या साठी मस्त की खोबला आलेला कुर्ले बिर्ले धरूचे असत. त्याच्याच मिस्त्रीने सगळी सोय केलेली आहे. डीजे घेऊन येलो रेयस, आकाश, निलेश, आणखी 2 माणसं ती पुढे गेली आहेत. ह्या जागेत कुठेतरी एक रिसॉर्टचा काम चालू असा. ह्या जागेत पहिली एवढी झाडं होती की समोरचा रस्तो दिसा नव्हतो. पण आता वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली असा. विनंती एवढीच असा की आमचो निसर्ग जपा. आता मी रस्तो दाखवला, तिकडनं खाली चिऱ्यांचा रस्तो केलेला, तिकडनं खाली सर तुम्ही येऊ शकतात. आणि रिसॉर्टचं काम चालू असा हे बघा पाटकडे. आणि वातावरण मस्त आलेला, पूर्ण पाऊस पडतलो असं वाटतं थोड्या वेळान. आमका पाऊसच होया जरासाठी. बघा पावसाची आम्हीच वाट बघतो असू. तर चलत राहा पुढच्या रस्त्यात. इकडनं जरा खाली उतरलं ना किंवा इकडे डाव्या साईडीक ना चिराचा रस्ता, तिकडनं मग खाली जा. पाय जरा जपान टाका. मी पण पहिल्यांदा दिलंय, मी हळूच पाय टाकतोय. गुटली ना डायरेक्ट खालती हातली. जरा सांभाव नाही जरा. आपल्या नवीन पिढीन पुढे येऊन आपलो निसर्ग जपाचो प्रयत्न करू होयो. नाहीतर हय थोड्या दिवसांनी इमारती दिसतले आणि जो आपलो कोकण असा तो नाहीसो होतलो. खुश झालो एकदम. बोकळा भेटला रे का. पडा नको. चल तू आकाश हाक मारतो का जा जाऊ आता है ना. आम्ही इलू आणि मस्त की बारीक बारीक पाऊस सुरू झालो. आमका तो होय होतोच. हय जर इलात तर पाय जरा जपान टाका. कारण हयसर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली असा. त्यामुळे या पाचोळ्यात कुठचा जनावर असू शकता. त्यामुळे शक्यतो हातात एक काठी वापरा, जेणेकरून कोण जनावर इला तर सुरक्षेसाठी आपण याचा वापर करू शकतो. रस्तो पूर्ण झाडकडीत न असा. जर इकडे इल्यात आणि जर तुमका रस्तो कळाक नाही तर ही माझी व्हिडिओ नक्की बघा. कारण रस्तो कळाक सोप्या पडतला. आमचे कोकणातले पोरगे एकदम हुशार असतच, पण जे कोण नवीन असतले, जे नवीन कोण येतले त्यांका ह्या रस्तो कळाक सोप्या पडतला. म्हणून हो व्हिडिओ बघा आणि तुम्ही ह्या रस्त्यावर न जावा. ह्या रस्त्याने जाताना मस्तपैकी मॅन वर्सेस वाईल्ड ची फिलिंग येऊ होती. तुम्ही जर प्रॉपर प्लॅन करून इलात तर मस्तपैकी जेवणाची तयारी करून या. मस्तपैकी जेवण करा आणि एन्जॉय करा. जंगलात फिरताना शक्यतो सँडल किंवा बूट वापरा, कारण चपला स्लिप होतात आणि असल्या पावसाळ्यात पडायची शक्यता जास्तच असता. सँडल आणि बूट यांच्यामुळे पायात ग्रीप बरी भेटता, त्यामुळे चलाक पण बरा पडता. वाट जर तुमका अगदीच जर कळाक नाही तर पाण्याच्या कडेकडेन तुम्ही त्या स्पॉटवर जाऊ शकतात. स्पॉटवर चलत येऊ तरी किमान 10 ते 15 मिनिटं लागतातच. बघू पाऊस आता इलेलो आणि पूर्ण जंगल रस्तो जंगलात ना सावकाश आहे. आणि फुल पॅन्ट घालून, मेन म्हणजे फुल पॅन्ट घाला. कांटा बिंटा सुद्धा असत कळला. जंगलातनं वाट काढीत आम्ही पोचलो आमच्या स्पॉटच्या अगदी जवळ. आपल्या कोकणातली एवढी सुंदर ठिकाणं बघून एकच वाक्य मनात सुचता, ता म्हणजे कोकण म्हणजेच निसर्ग आणि निसर्ग म्हणजेच कोकण.
कोवळा ऊन आणि पाऊस ह्याच्यामुळे ह्यो स्पॉट अगदी खुलान दिसा होतो. आमका जसा होया होता तसा इकडे वातावरण तयार झालेला. निसर्गात जर तुम्ही फिरलात तर बॉडी आणि मन हे दोन्ही गोष्टी एकदम रिलॅक्स होतात. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता पोहोचलेलो या स्पॉटवर. स्पॉट बघू शकता तुम्ही कसा होतो, एकदम नेचर मध्ये स्पॉट असा आणि एकदम हिडन जागा असा. कोणाकडे जागा माहित नाही, मी पण पहिल्यांदा या जागेत गेलेलो असं. तर बघू शकता आम्ही आता पावसाची वाट बघतो, नेमकं पाऊस आलेलो हा, तर बरं वाटतं जरा. आमच्या रॉकी पण असा आज. तर आता स्पॉट आपण बघूया कसा असा तो नेचर बघू शकतात कसं होतो. या पूर्ण पाणी भरलेलं असतं. जरा पाणी कमी असल्यामुळे जरा खदू कसं वाटतं, पण पाणी प्रॉपर भरलेलं असतं फुल. आज जरा पाणी कमी असा. पुढे पण एक चांगलं स्पॉट होतं, मी नंतर दाखवतो. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप करू नका. धन्यवाद. कुर्ले दररोज मस्त प्लॅन चालू हा. आतडे बांधता प्रल्हाद मिस्त्री जाणकार असल्या चिखलात जरा जपानच पाय टाका. आमच्या एका भावान पाय टाकलो तो ढोपरापर्यंत आतच गेलो. त्या चप्पल त्या चिखलात धुतलेला ता शोधू होते. कंटिन्यू पावसामुळे पाणी खदू झालेलं आणि पाण्याची पातळी पण वाढत चाललेली. आणि नंतर सुरुवात झाली ती म्हणजे कुर्ले धरूची. पहिली बोणी झालेली हा, पहिली कुर्ली भेटलेली आहे बघा. असतं की मिरगाची सोय झालेली आहे. असा घराटा सांगू हरकत नाही, आता खोबरं वाटून ठेव. मस्त की मिरगाची सोय झालेली हा. तरी नाही म्हणलं तर 4-5 कुर्ले आम्ही भेटले होते. आणि पाऊस बघा काय लागता तो जबरदस्त पाऊस हा. कुर्ल्यार कुर्ले कुर्ल्यार कुर्ले भेटत असत. मिरगाची सोय झालेली हा. रॉकी आज ताव मारूया मस्त आहे की. रॉकी म्हणता काय आणल्यात हे बघा, आमच्या खजानाची पिशवी बघा. हो खजानो बघा, मिरगाचं खजानो बघा, स्टॉक. रात्री लवकर जाऊ घ्या. आबा कसा वाटला? स्टॉक खजानो कच्चा झेपताला. आमचं मिरग बऱ्यापैकी साजरा केलेलो असं आम्ही. तरी नाही म्हटलं 10 कुर्ले धरले, स्टॉक झालेलो. आज रात्री मस्त कुर्ल्याची आमटी करू आणि खाऊ. टायमर पाऊस झालो त्यानुसार आम्हाला कुर्ले पण भेटले. एकापेक्षा कुर्ले हे बघा, अजून कुर्ली गावली. नुसते कुर्ले गावातच होते बघा, नुसतं स्टॉक कुर्ल्यांचा स्टॉक. पावसात पहिल्यांदा भिजाची मजा काय वेगळीच असता. ती आपणा लहानपणापासूनच असताच. आम्ही आज येलो मिरगाची कुर्ले धरू. म्हटलं गावतले थोडेफार कुर्ले, म्हटलं नुकतं पाऊस सुरू झालेलो, म्हटलं गावतले थोडेफार. पण आज खरेच कुर्ले जबरदस्त भेटले आहेत. आणि असं आहे ना काय, थोडे भेटले भेटतच असत, काही ना काहीतरी भेटतच असत. तर आता कुर्ले आपले स्टॉक गोळा करतो बऱ्यापैकी. आता म्हणजे आपल्याकडे सगळ्याकडे कोकणात कुर्ले धरू सुरू होतले. कुर्ल्यांना केवढा स्ट्रगल करतो लागतात बघा. नुसते कुर्ले गावणार नाही, सगळीकडे काठी ठेवलेले असत. ते काटे कुर्ले लागलेले असतात. खोपला घेऊन जाऊन ते कुर्ले काढूचे लागतात, कारण पाण्यात डायरेक्ट कुर्ले धरू जमणार नाही. पाण्यात फोर्स आहे हा. तेजस बघ या कुर्ली गावता काय हल्ल्यावर काय वाटत होता मग अशी असं रे. आता आपले कोकणातले पोर अशा ठिकाणी कुर्ले आणि मासे धरूक जातलेच, पण अशा ठिकाणी जरा आपली स्वतःची काळजी घ्या, जपान पाय टाका आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून पुढचा पाऊल टाका. आम्ही इकडे 2 वाजता तेव्हा पाण्याचा फोर्स एकदम कमी होतो आणि कंटिन्यू पाऊस चालू 2 तास. आणि पाणी किती वाढलं तुम्ही बघू शकता. मग अशी नुसते दगड दिसत होते, आता दगड पाण्याखालती गेलेले असत. पाणी लगेच वाढला पावसामुळे. पाऊस कंटिन्यू चालू 2 तास. तरी मिरगाचा पाऊस म्हणतात तो ह्योच बघू शकता तुम्ही. तुम्ही बघितलं असतं, बघितलं म्हणजे एवढं पाणी वाढला था. आता याच्यावर नंतर पूर्ण भरतंय, पूर्ण काय दिसत नाही. पूर्ण दगड पाण्याखाली येतात, फोर्स खूप असता आणि हिडन जागा असता. इकडे तुम्ही जर इला तर रिस्क वर या तुमच्या, शक्य तुम्ही पावसानंतर या जागेवर या, कारण आता पाणी फुल भरतलं त्यामुळे इकडे भेटत नाही. आणि सुरुवातीक म्हणा येलो इकडे जो स्पॉट आमका माहित होतं म्हणा आम्ही आज इकडे येलो, कारण नंतर पूर्ण पाण्याखाली येतो. आता येऊन काय फायदा नाही. तुम्ही नंतर
चतुर्थीनंतर तुम्ही इकडे येऊ शकतात आणि बघण्यासारखं स्पॉट हा. घे, घे. तुम्ही पण आमच्या सोबत येऊ शकतात, आमच्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतात. रॉकीचा पहिला अनुभव, रॉकीचा म्हणजे पहिला अनुभव हा. आणि जाम कुडकुडलेलो हा बिचारो, आमच्यामुळे फसलो हा बिचारो. ते आता सुकव बऱ्यापैकी 2 तास कंटिन्यू तो पण भिजता असा आमच्या सोबतच. बिचार काय खाल्ला जरा पण काय खाऊ ना, ते काय मस्त काय खाऊ गेलो या. ते काय पण असं फिरायला आवडता. ह्या स्पॉटवर आमका 25 कुर्ले भेटले. कुर्ले भेटतच होते आणि आम्ही ते काढत होतो. पण नंतर सतत 4 तास पावसाचा रवान आम्ही भिजलो होतो आणि काळोख पण बडा गेलो होतो. मग आम्ही निघालो आमच्या घराकडे. आपल्या कोकणात असे बरेच हिडन स्पॉट असत. ते पुढच्या पिढींका सुद्धा बघू ठेवण्यासाठी ते सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं असा. येताना संध्याकाळी जर तुम्ही इला तर ओटवण्यात श्री गणेश म्हणून एक हॉटेल असा. थंय तुमका चटणी समोसो भेटता. त्याची टेस्ट तुम्ही करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एक नंबर असता. मस्तपैकी आता आम्ही बसलो कुर्ले सुट्टी करू. किती मोठे कुर्ले असत ते तुम्हीच बघा. साईज मोठी आहे बघा, इतकी साईज मोठी आहे बघा. वेकुर्लेचे कुर्ले असत स्पेशल खडपी. कोणा असला संपर्क साधावा. अशा प्रकारे आमच्याकडे कुर्ले सुटी करतात. कुर्ल्याचे डेंगे भाजून खाऊ आणि तळून पण मस्त लागतात. आमच्या कोकणात प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची कुर्ल्यांची आमटी करूची वेगवेगळी पद्धत असा आणि ती चांगलीच असा. नमस्कार. व्हिडिओ बघून मग कसं वाटलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आजचा तुमचा व्हिडिओवरचा एकच उद्देश होतो की कसे कुर्ले करतात गावात दाखवतो एक उद्देश होतो. तो मी दाखवतो प्रयत्न केलाय. आम्ही पहिल्यांदा कुर्ले धरून गेलो. आज मिरज असा तर म्हटलं असेच जाऊया. आज रविवार पण होतो. सगळे मित्र पण माझे भाव सगळे घराकडे होते तर म्हटलं जाऊया काय ना काय भेटतला. व्हिडिओ तर आता ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा पावसाळ्यातले हिडन स्पॉट धबधबे बघू भेटले तर व्हिडिओ नक्की बघत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि असं सहकार्य करत जावा. धन्यवाद.